देव येशू ख्रिस्त याच्या नावामध्ये आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. जरी आपण संख्येने कमी असलो तरी देखील देवाचं अभिवचन आहे. दोघं किंवा तिघे त्याच्या नावामध्ये जर एकत्र येतात तर त्या ठिकाणी देवाची उपस्थिती आहे आणि आपण तसा विश्वास धरत आहोत. असो, आज आपण पुन्हा एक वार देवाच्या वचनाकडे वळणार आहोत. आपण आरोग्याविषयी शिकत आहोत की आरोग्यदायी शरीर जर आपल्याला ठेवायचं असेल तर देवाच्या योजना काय आहेत. खूप लोकांच्या खूप काही योजना आहेत त्यांच्या शरीराला व्यवस्थित ठेवण्याच्या, पण त्या योजना ज्या आहेत त्या योजना देवाच्या योजनेनुसार आहेत का? मुद्दा नंबर 1. आणि त्या योजना देवाच्या योजनेपेक्षा चांगल्या आहेत का, हे पण जाणून घेणं फार गरजेचं आहे. म्हणून आपण देवाच्या वचनाकडे वळण्या अगोदर डोळे झाकू, गुडघे टेकू, प्रार्थना करू. स्वर्गातील महान सेनाधीश जिवंत परमेश्वर देवा, तुझे आभार उपकार मानतो की तू आज आम्हाला जिवंत ठेवलंस, याच्यासाठी की परमेश्वरा पुन्हा एक वार आम्ही सर्वजण तुझी लेकरे या नात्याने तुझ्याकडे यावं, तुझी उपकार स्तुतीसाठी गीत गावेत, तुझे वचनाचा आस्वाद घ्यावा, तुझ्या वचनाद्वारे धीर आणि प्रोत्साहन आम्हाला मिळावं अशी तुझी इच्छा आहे. आणि म्हणून परमेश्वरा तू आम्हाला तुझ्या योजनेनुसार एकत्रित केलेला आहेस. प्रेमळ पित्या, आभार उपकार मानतो की तू आम्हाला अनाथ सोडलेलं नाहीयेस. प्रत्येक क्षणी तू आमच्या संगती आहेस. परमेश्वरा, तुझं वचन शिकताना आमची विनंती आहे की आम्हाला तुझ्या वचनाकडे लक्ष देण्यासाठी, एकाग्र मन करण्यासाठी तुझा पवित्र आत्मा पाठव. आमच्या पापांची चुकाची दैनंदिन कृपेने क्षमा कर. आम्हाला फक्त शुद्ध अंतकरणच देऊ नको, तर परमेश्वरा पुन्हा इथून पुढे पाप होऊ नये म्हणून परमेश्वरा आम्हाला तू सहाय्यन मदत कर. विनंती करत आहोत परमेश्वरा की आजचं वचन तू आशीर्वादित कर. पवित्र आत्म्याने परमेश्वरा ते परिपूर्ण कर, जेणेकरून परमेश्वरा तुझ्या वचनाचा आम्ही अनुभव घेऊन आम्ही ह्या ठिकाणाहून विभक्त व्हावं. प्रार्थना विनंती आहे परमेश्वरा, आमचं अध्ययन आजचं जे आहे ते आशीर्वादित कर. नम्र प्रार्थना येशूच्या नावात मागतो म्हणून तू आहे. आमेन. बर, आपण लोक कमी आहेत म्हणून जास्त अभ्यास करणार नाहीये, पण जेवढा अभ्यास करेल तो फार महत्वाचा असा असेल. आठवतं का मागच्या आठवडी आपण शिकलो की देवाने पापाच्या अगोदर जो आहार मनुष्याला नेमून दिला होता तो आहार सर्वोत्तम होता. जर देवाला वाटलं असतं, आपण कल्पना करूया थोडं, जर देवाची अशी इच्छा होती की मानवाला मांसाहार द्यावा जेणेकरून त्याला ताकद मिळावी, त्याचं शरीर व्यवस्थित राहावं, तर देवाने पापाच्या अगोदरच मांसाहार दिला असता, पण देवानं तसं केलेलं नाही. म्हणजे याच्यावरून आपल्याला हे कळतं की देवाची इच्छा आपल्यासाठी पापाच्या अगोदर जे आहे ते सर्वोत्तम आहे. मग ते कपडे असू देत, जेवण असू दे किंवा आहार म्हणू शकतो आपण त्याला, राहण्याचं ठिकाण असू दे किंवा बाकीच्या कोणत्याही गोष्टी असू देत, पापाच्या अगोदरच्या ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टी सर्वोत्तम आहेत. तर आपण मागच्या आठवडी हे पाहिलं की उत्पत्ती 1:29 आपण पुन्हा एक वार वाचणार आहोत. उत्पत्ती 1:19 हा आहार जो आहे तो आहार देवाने आदम आणि हवेसाठी नेमून दिलेला आहार आहे. उत्पत्ती 1:29. हा बर, त्या ठिकाणी लिहिले वनस्पती आणि फळे, आणि त्याच्यामध्ये बीज पाहिजे, बरोबर का? मग मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे की आजकाल तुम्हाला जे फळ मिळतात ते बिना बीज असलेले फळ का मिळतात? हा, म्हणजे काय केलेलं असतं? बर, थोडक्यात रासायनाचा वापर करून ते काय केले जातात? उगवले जातात. पण देवाचं वचन काय म्हणतं की कोणत्या प्रकारचे फळं आदम आणि हवेसाठी होते किंवा वनस्पती ज्याच्यामध्ये बीज होतं, म्हणजे त्याच्यामध्ये उत्पन्न करण्यासाठी ते बीज जे होतं ते बीज असणं फार गरजेचं आहे. कृत्रिमरित्या किंवा रासायनिकरित्या जे फळं किंवा बाकीच्या गोष्टी ज्या आहेत
त्या आरोग्यासाठी धोकादायक आहेत. बर पापाच्या अगोदर आदम आणि हवेनं ते जेवण खाल्लं. मग उत्पत्तीच्या 3ऱ्या अध्यायामध्ये आपण पाहतो की मानवानं पाप केलं आणि मग त्याच्यानंतर देवाने त्यांना कोणता आहार दिला. उत्पत्तीचा 3रा अध्याय आणि 17 वचन वाचूया. उत्पत्ती 3:17. आदमास तो म्हणाला, तू आपल्या स्त्रीची ऐकले आणि ज्या झाडाचे फळ खाऊ नको म्हणून मी तुला आज्ञा केली होती त्याचे फळ तू खाल्ले, म्हणून तुझ्यामुळे भूमीला शाप आला आहे. बर ह्या ठिकाणी देवाचं वचन म्हणतं की आदामानं कोणाचं ऐकलं? आपल्या पत्नीचं ऐकलं. कोणाचं ऐकायचं होतं? देवाचं ऐकायचं होतं. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी पत्नीचं ऐकायचं हा प्रश्न नाही, ह्या ठिकाणी प्रश्न आहे की देवाचं त्यानं ऐकलं का? देवाचं ऐकलं नाही म्हणून देवाचं वचन म्हणतं की आता आदमावरती त्रास संकट येईल. आणि काय त्रास संकट आहे तो? पुढे वाचूया आपण. तू आयुष्यभर कष्ट करून तिचा उमज खाशील, ती तुला काटे व कुसळे देईल. ती तुला काटे व कुसळे देईल. म्हणजे आता पापाच्या नंतर जमिनीवरती काय झालेला आहे? शाप आलेला आहे. मग त्या जमिनीमध्ये ज्या वेळेस आदाम कष्ट करेल किंवा आदामानंतरचे लोक ज्यावेळेस कष्ट करतील त्यावेळेस त्यांना काय मिळेल? काटे आणि कुसळे. म्हणजे थोडक्यात देवाचं वचन म्हणतं की देवाने ज्यावेळेस आदामाला सांगितलं की ते फळ खाऊ नको, फळामध्ये काय चुकी आहे का? नाही. म्हणजे थोडक्यात फळ जरी खाण्यासाठी चांगलं असलं तरी देखील देवानं सांगितलं होतं की फळ खाऊ नको, म्हणून ते फळ खायचं नव्हतं. आज आपण फळ खातो. देवानं कुठल्या तरी फळांवरती पाबंदी किंवा थोडक्यात खाऊ नको असं मला काय आठवत नाही की देवानं सांगितलं हे फळ खाऊ नको. हा, ते फळ विषारी असेल तर तो भाग वेगळा. पण देवाचं वचन म्हणतं की देवाच्या आज्ञेविरुद्ध जाणं ते चुकीचं होतं, म्हणून त्या ठिकाणी पाप झालेले आहे. खूप लोक म्हणतात की फळ खाल्लं म्हणून काय झालं? फळ खाणं म्हणजे एवढी मोठी गोष्ट काय आहे? देवानं एवढं का करायचं? प्रश्न त्या ठिकाणी फळ खाण्याचा नव्हता. प्रश्न त्या ठिकाणी होता की तुम्ही आणि मी कोणाला अभिवादन करतो किंवा कोणासमोर आपण नतमस्तक होतो, कोणाला आपण आपला पुढारी मानतो. त्या ठिकाणी सैतान होता आणि त्या ठिकाणी येशू ख्रिस्त होता. ज्या अर्थी आदम हवेनं ठरवलं की बाबा आपण ज्या झाडाचं फळ खाऊ नको असं सांगितलेलं आहे त्या झाडाचं आपण फळ खात आहोत किंवा खाणार आहोत, त्या अर्थी त्यानं त्यांचा मालक जो आहे तो बदललेला आहे. प्रश्न त्या ठिकाणी हा आहे की आपण कोणाच्या आज्ञेमध्ये आहोत? प्रश्न तिथं फळाचा नाहीये. म्हणून आज आपण असं विचारून चालत नाही की बाबा थोडे दागदागिने जर आम्ही वापरले किंवा बांगडी वगैरे जर वापरली किंवा एखादं गळ्यामध्ये, पुरुषांनी जर गळ्यामध्ये सांगितलं की गळ्यामध्ये आपण एक लहानशी चेन जरी वापरली तर त्या ठिकाणी प्रश्न काय? प्रश्न त्या ठिकाणी सोन्याचा नाही. स्वर्गाच्या राज्यात आपण सोन्याचे मुकुट घालू, स्वर्गाच्या राज्यामध्ये आपण सोन्यावरती चालू. प्रश्न त्या ठिकाणी सोनं वापरण्याचा नाही. प्रश्न त्या ठिकाणी आहे की देवाच्या आज्ञेच्या विरोधात आपण जात आहोत का? मग ते सोनं एका अंगठीचं असेल किंवा सोनं पूर्णपणे शरीरावरती असेल, प्रश्न थोडा आणि जास्त याचा नाही. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा की आदम आणि हवेनं पूर्ण फळ खाल्लं म्हणून ते एदन बागेच्या बाहेर गेले का फक्त चाखलं असेल म्हणून देखील ते बाहेर गेले? जर त्यांनी फक्त ते चव घेतली असती त्या फळाची, बाबा खाल्लं बाजूला ठेवूया, पूर्ण फळ खायची गरज नाही, तरी ते त्या एदन बागेच्या बाहेर गेले असते का? तरी ते पाप झालं असतं का? झालं असतं. कारण की का? प्रश्न त्या ठिकाणी केवढं फळ खाल्लं याचा नाही. म्हणून आपण सातत्याने शिकत आहोत की सोनं वापरतो आपण किंवा आपल्या शरीरावरती ते परिधान करतो, सोनं असेल, दागदागिने असतील, ते किती जास्त आहे किती कमी आहे याचा प्रश्न नाही. देवाचं वचन म्हणतं की सोनं नाणं नाही म्हटल्यानंतर नाही. म्हणून मागील काही महिन्यापूर्वी पण आपण शिकलो की जे कपडे आपण वापरतो साधे जरी वापरले तरी देखील त्याच्या पाठीमाग उद्देश काय आहे हे आपण जाणलं पाहिजे. उद्देश जर चुकीचा असेल की बाबा लोकांनी माझ्याकडे पाहावं, तर तो उद्देश म्हणजे ते कपडे जरी चांगले असले तरी ते चुकीचे. कारण की का? त्याच्या पाठीमागचा उद्देश जो आहे तो चुकीचा आहे. देव काय करतो? आपल्या अंतःकरणाची पडताळणी करतो. देवानं आदम आणि हवेची पडताळणी त्यांच्या अंतःकरणामध्ये जे त्यांचे
विचार आहेत, त्यांचा उद्देश काय आहे, त्या उद्देशाचा निर्णय घेतलाय किंवा त्या उद्देशाचा न्यायनिवाडा देव करतो. म्हणून देवाचं वचन काय म्हणतं, मनुष्य जो आहे तो काय करतो, बाहेरील रूप पाहतो, पण देव काय करतो, अंतःकरणाकडे बघतो. अंतःकरणाकडे बघतो म्हणजे काय, अंतःकरणामध्ये त्या व्यक्तीचा उद्देश काय, कपडा जो वापरतो तो त्याचा उद्देश काय, मोबाईल वापरत असेल तोच मोबाईल का, किंवा एखादी गोष्ट गाडी वापरत असेल तीच गाडी का, किंवा एखादं घर असेल तेच घर का, किंवा एखादी जर त्याचा विवाह झाला असेल तर तीच पत्नी का, तोच पती का, तेच शिक्षण का, तीच नोकरी का, या सर्व गोष्टीचं विश्लेषण देव आपल्या अंतःकरणामध्ये चाललेल्या गोष्टींवरती करतो. म्हणून प्रश्न ह्या ठिकाणी फळाचा नाहीये किंवा लहानसा दागदागिन्याचा नाही. प्रश्न ह्या ठिकाणी आहे की ज्या वेळेस आपण एखादी गोष्ट करतो त्याच्या पाठीमागे आपल्या अंतःकरणामध्ये उद्देश काय, त्या उद्देशाचा न्यायनिवाडा देव करतो. म्हणून आहार जो आहे तो आहार देवाच्या वचनानुसार असला पाहिजे. तर पापाच्या अगोदर आहार बघितला आपण, काय आहे त्या ठिकाणी, वनस्पती आणि फळे. आणि पापाच्या नंतर जो आहार आहे तर त्या ठिकाणी काय आहे, देवाचं वचन म्हणतं की त्या ठिकाणी देवाने सांगितलं की त्या ठिकाणी काटे आणि कुसळे उगवतील. बर, पुढे वाचा तेच वचन. की तुला काटे व कुसळे देईल, तू शेतातले पीक खाशील, तू आपल्या निधाळाच्या घामाने भाकर मिळवून खाशील व अति पुन्हा मातीला जाऊन मिळशील. बर, त्या ठिकाणी काय लिहिलंय, तू काय करशील, काय खाशील, उपज शब्द काय आहे तिथं, जमिनीतील, बरोबर. काय शब्द वापरलाय तिथे, पीक. बर, ठीक आहे, जमिनीतील पीक म्हणजे थोडक्यात काय, आता फळ आणि वनस्पती याला आता काय जोडलेलं आहे देवाने, जमिनीतील पीक. आता पीक पाणी जे आपण पाहतो ते पीक पाणी जे आहे ते देखील मनुष्याच्या आहारामध्ये कधी जोडण्यात आलं, पापाच्या नंतर. आणि ते पीक पाणी कसं येणार आहे, मनुष्याने त्या पीक पाण्यासाठी शेतामध्ये कष्ट केल्यानंतर ते पीक पाणी येणार आहे. म्हणून जर तुम्ही आजच्या शेतकऱ्याचा विचार केला किंवा 20-25 वर्षापूर्वी, 40 वर्षापूर्वी शेतकऱ्याचा विचार केला तर ते पीक पाणी आणण्यासाठी त्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी घाम गाळावा लागलेला आहे, कष्ट करावं लागलेलं आहे. त्याच्यावरून आपल्याला कळतं की देवाचं वचन जे आहे ते बरोबर आहे. आता ते कष्ट करायला का सांगितलं देवाने, का कष्ट करायला सांगितलं, बर थोडं देवाच्या विरोधात गेले म्हणून, बर म्हणजे काय, ते कष्ट केल्याने काय होईल, म्हणजे थोडक्यात काय की बाबा आदम आणि हव्वाला कळेल की बाबा त्यांचं आयुष्य कसं होतं आणि आता कसं आहे. म्हणजे थोडक्यात काय, देवाने त्या ठिकाणी सांगितलं की बाबा या कष्टाद्वारे तुम्हाला कळेल की बाबा तुम्ही काय गमावलंय आणि तुम्हाला त्याची तहानभूक लागेल. कोणत्या गोष्टीची, बाबा त्या गोष्टीकडे आम्हाला परत जायचं. ज्यावेळेस आपण आरोग्याचे नियम पाळत नाही, कल्पना करा की आपण वेळेवरती झोपत नाही, झोप व्यवस्थित घेत नाही, मग आपला जो मेंदू असतो तो सतर्क राहत नाही, मग आपल्याला दिवसामध्ये झोप लागते, आपल्याला लक्ष केंद्रित करायला अवघड जातं आणि म्हणून आपण आजारी पडतो. मग आजारी पडल्यानंतर गोळ्या औषधं दवाखान्यामध्ये आपण ऍडमिट होतो. मग त्या ठिकाणी काय विचार येतात आपल्या मनामध्ये की बाबा इथून पुढं अजिबात हलगर्जीपणा करायचा नाही, वेळेवरती झोपायचं आणि वेळेवरती उठायचं. म्हणजे थोडक्यात काय, त्या त्रास संकटामधून गेलं की मग आपल्याला अगोदरच्या आयुष्याची किंमत कळते. म्हणून देवाचं वचन म्हणतं की देवाने ह्या ठिकाणी आदामाला कष्टातून, त्रास संकटातून हे पीक घ्यायला सांगितलं, जेणेकरून त्याला ज्या गोष्टी देवाने दिलेल्या आहेत त्याची किंमत पण कळेल आणि त्या गोष्टीकडे जाण्याची ओढ पण वाढेल. बर, ठीक आहे. मग आपण पापाच्या नंतर जे आहार आहे त्याच्याकडे लक्ष दिलं. आता आपण उत्पत्तीच्या 9व्या अध्यायाकडे जाऊया, ज्या ठिकाणी पाप जास्त प्रमाणात वाढलेले. काय झालेलं आहे, पाप जे आहे ते जास्त प्रमाणामध्ये वाढलेलं आहे. आदम आणि हव्वेनं पाप केलं आणि त्याच्यामुळे जमिनीला शाप मिळाला, बरोबर. आता आदम आणि हव्वेनंतर पाप कमी झालं का वाढलं, पाप वाढलं. मग कायन आणि हाबेल आले, मग त्याच्यानंतर बाकीचे लोक आले, मग त्याच्यानंतर नोहा आला. मग नोहाच्या काळामध्ये पाप वाढलं. मग देव म्हणाला की आता ह्या पूर्ण जगाला मी काय करणार आहे, नष्ट करणार आहे. कसं, पाण्याने. म्हणजे महापूर ह्या जगामध्ये येईल
आणि हे पूर्ण जग काय होईल, नष्ट होईल. बरं, आता पूर्ण जग जर नष्ट व्हायचं तर त्या ठिकाणी काय केलं देवाने, महापूर म्हणजे जलाशय आणला. जलाशय किती दिवस होता, किती दिवस, रात्रंदिवस, हा बरोबर. मग त्याच्यानंतर पूर्णपणे पाणी ओसरायला वेळ लागला. म्हणजे थोडक्यात काय, जे जीवजंतू होते, जी वनस्पती होते, जे पीक होतं, जी फळं होती, त्या सर्व गोष्टी काय झाल्या, नष्ट झाल्या. म्हणजे जलाशयाच्या अगोदर जो आहार देवाने दिला होता आदम आणि हवेला, उत्पन्न केल्यापासून, निर्मिती झाल्यापासून ते महापूर येण्यापर्यंत जेवढा काय आहार देवाने ठरवला होता, पापाच्या अगोदर पापाच्या नंतर पूर येऊपर्यंत, तो सर्व आहार नष्ट झाला. इथपर्यंत कळालं. आता तो सर्व आहार नष्ट झाल्यानंतर मग देवानं काय केलं, बर आता आपण पुढे वाचूया. उत्पत्तीचा 9वा अध्याय आणि 3रं वचन. जलाशय येऊन गेला. मग जलाशयानंतर नोहा त्याचं कुटुंब तारवातून बाहेर आलं आणि मग देवाने त्यांच्यासाठी कोणता आहार नेमून दिला. उत्पत्ती 9:3. सर्व संचार करणारे प्राणी तुमचे अन्न होतील. आता इथं लिहिले सर्व संचार, म्हणजे त्याच्यामध्ये पाली पण आल्या का, साप पण आले, सर्व संचार. मग त्या ठिकाणी किडे पण आले, उंदीर. परत एकदा वाचा, परत एकदा वाचा. हा, झालं, प्रश्नच मिटला. म्हणजे जे दिसल ते खायचं, जो प्राणी दिसल ते खायचं, असं आहे का. बर, पुढे वाचा. हा, मग आपण पुढे जाणार नाही, आपण इथंच थांबणार आहोत. प्रश्न घेऊन आपण या ठिकाणी थांबणार आहोत की सर्व संचार करणारे, काय शब्द वापरलाय, सर्व संचार. संचार म्हणजे काय, हा संचार म्हणजे फिरणारे. मग आता मला माहित नाही की कोणता प्राणी असा आहे जो फिरत नाही, मला माहित नाही. असेल का माहित नाही, हेही माहित नाही मला की असा पण प्राणी असतो जो फिरत नाही, कुठं ना कुठं तर तो हालचाल करतो. तर ह्या ठिकाणी लिहिले इंग्लिशमध्ये, एव्हरी मूव्हिंग थिंग दॅट लिव्हथ शॅल बी युअर मीट. एव्हरी मूव्हिंग थिंग म्हणजे जो प्राणी संचार करतो, फिरतो, तो सर्व तुम्ही खा, असं लिहिले का ह्या वचनामध्ये. म्हणजे प्रत्येक प्राणी काही असू दे, ते जमिनीवरती ते हालचाल केली ते खाऊ शकतो, असं आहे का. म्हणून म्हटलं की देवाचं वचन अभ्यास करताना आपण ते वचन आहे तसं घ्यायचं नाही, त्याच्या पाठीमागचा आध्यात्मिक उद्देश काय आहे, आध्यात्मिक विचार काय आहे, तो पाहायचा. हा, म्हणजे त्या ठिकाणी देवाने नोहाला सांगितलं की बाबा, जे संचार करणारे प्राणी आहेत, पण त्यामधले कोणते प्राणी, तर जे शुद्ध आहेत आणि अशुद्ध आहेत. आणि खूप वेळेस आपण काय म्हणतो, शुद्ध आणि अशुद्ध, शुद्ध आणि अशुद्ध हे वर्गीकरण जे आहे ते लेव्याच्या पुस्तकामध्ये आहे, बरोबर. पण त्याच्या अगोदर नोहालाच सांगितलं होतं उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये की शुद्ध काय आणि अशुद्ध प्राणी काय, बरोबर. तर पुढच्या आठवड्यात आपण हे शिकणार आहोत की प्रत्येक संचार करणारा प्राणी म्हणजे कोणता. कारण की ह्या ठिकाणी काय लिहिले, प्रत्येक संचार करणारा प्राणी तुमचा काय होईल, तुमचं जेवण किंवा आहार होईल. आणि वनस्पती देखील मी तुम्हाला दिलेली आहे. वनस्पती हा शब्द याच्या अगोदर आपण कुठे वाचला, उत्पत्तीमध्ये. कुठे, पहिल्या अध्यायामध्ये वाचला, बरोबर का. त्या ठिकाणी ही वनस्पती आहे. आणि ह्या ठिकाणी देवाचं वचन काय म्हणतं की प्राणी आणि वनस्पती. आता ह्या ठिकाणी प्राणी का, हा महत्वाचा मुद्दा आहे, बरोबर. तर याच्यासाठी आपण पुढच्या आठवडी जास्त शिकणार आहोत की देवानं त्या ठिकाणी प्राण्यांविषयी का सांगितलं. पहिल्या वेळेस देव ह्या ठिकाणी म्हणत आहे की तुम्ही संचार करणाऱ्या सर्व गोष्टी, म्हणजे त्याच्यात प्राणी पण आले, ते तुम्ही
खाऊ शकता. म्हणजे थोडक्यात काय, या ठिकाणी आपण सखोल अभ्यास करूया पुढच्या आठवडी, मग तुम्हाला आणि मला कळेल की संचार करणारे प्राणीच आहेत का संचार करणारे दुसऱ्या काय गोष्टी आहेत ज्या देवाने त्यांना खायला सांगितल्या. बरोबर. तर आपण ह्या ठिकाणी थांबणार आहोत आणि थोडक्यात हे लक्षात ठेवूया आपण की पापाच्या अगोदर जो आहार देवाने दिला होता तो आहार सर्वश्रेष्ठ आहे. त्या आहारासारखा दुसरा कोणताही आहार नाही. आपण स्वर्गाच्या राज्यामध्ये जाऊ त्यावेळेस आपण जीवनी झाडाचं फळ जे आहे, जे 12 महिने वेगवेगळ्या प्रकारचे फळं देतं, ते झाडाचं फळ आपण खाणार आहोत आणि त्यामुळे आपण जीवनामध्ये, सार्वकालिक जीवनामध्ये प्रवेश करणार आहोत. म्हणजे येशू ख्रिस्ताद्वारे सार्वकालिक जीवन आहे हे आपल्याला मान्य आहे, पण त्या झाडाचं फळ खाल्ल्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे? सार्वकालिक जीवन जे आहे ते सातत्यानं पुढे वाटचाल करणार आहे. तर आपण ह्या ठिकाणी एवढंच पाहत आहोत की देवाने ह्या ठिकाणी जलाशयाच्या नंतर नोहाला सांगितलं की संचार करणारे सर्व प्राणी तुमचे काय असेल, अन्न असेल आणि त्या ठिकाणी वनस्पती देखील अन्न असेल. मग हाच आहार घेऊन आपण आज पुढे वाटचाल करायची का याच्यामध्ये बदल करून घ्यायचा आहे हे आपण पाहणार आहोत. जुन्या करारामध्ये ज्या गोष्टी नमूद केल्या त्याच गोष्टी नव्या करारामध्ये आहेत का नवीन करारामध्ये देवाने वेगळं काय सांगितलेलं आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरे जी आहेत ते आपल्याला येणाऱ्या काळामध्ये नक्कीच मिळतील. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देवो. आमेन.